इंस्टाग्राम वापरता का? वापरतच असाल. आणि जर इंस्टाग्राम वापरत असाल तर अनोळखी लोकांची ओळखही होत असेल, त्यांच्याशी चॅटिंगही करत असाल. जर तुम्ही हे सगळं करत असाल तर आत्ताच थांबा. अन्यथा पुण्यातल्या एका तरुणासारखा तुम्हालाही एका भयंकर प्रकाराला सामोरं जावं लागू शकतं. पुण्यातल्या एका तरुणाला इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका तरुणीने कात्रज परिसरात भेटायला बोलावलं आणि थेट कात्रजचा घाटच दाखवला. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल झालाय. या तरुणीनं या तरुणाबरोबर नेमकं काय केलं हे सगळंच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातल्या एका तरुणाची इंस्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर अर्थात पहिल्यांदा मैत्री झाली, त्याच्यानंतर या दोघांचे सूर सुद्धा जुळले आणि त्यानंतर या दोघांची जवळीक वाढत गेली. या तरुणीनं सुद्धा वेळोवेळी या सगळ्याला सपोर्ट केलेला होता. तिच्याकडून सुद्धा प्रत्येकच वेळेस पॉझिटिव्ह रिप्लाय येत गेले. असं सगळं झाल्याच्या नंतर या तरुणीनं तरुणाला प्रत्यक्ष भेटण्याची गळ घातली. त्यानंतर भेटीचं ठिकाण ठरलं होतं ते म्हणजे कात्रजचा परिसर. कात्रज परिसरामध्ये हा जो तरुण आहे तो त्याच्या बाईकवरून तिथे पोहोचला. त्यानंतर त्यानं या तरुणीला भेटला सुद्धा आणि भेटल्याच्या नंतर तिने त्याला हट्ट केला तो कात्रज घाटात जाण्याचा. कात्रज घाटात जाण्यासाठी हे दोघे सुद्धा बाईकवरून निघाले. त्यानंतर घाट पूर्ण होण्याच्या आधीच तिने एका लोकेशनला पोहोचल्याच्या नंतर त्याला थांबायला सांगितलं. बाईक इथेच थांबवायला सांगितले आणि त्याच्यानंतर मात्र काय घडलं तर या तरुणीचे आधीच काही साथीदार त्याच परिसरामध्ये दबा धरून बसलेले होते. हे सगळेजण एकसाथ आले. या सगळ्यांनी मिळून या तरुणाला घेरलं. त्यानंतर त्याला येवलेवाडी परिसर जो कात्रज घाटापासून अगदी जवळ आहे त्या परिसरामध्ये त्याला नेण्यात आलं. तिथे नेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्याकडे थोडके नाही तर तब्बल 70,000ची मागणी केली गेली. अर्थात त्याच्याकडे 70,000 रुपये त्यावेळेस अवेलेबल नव्हते. त्यामुळे त्याच्याकडे असलेले 10,000 रुपये या सगळ्यांनी मिळून काढून घेतले. त्यानंतर या तरुणाला सोडून देण्यात आलं. मात्र यानंतर सुद्धा मोठा मानसिक त्रास त्याला देण्यात आला. त्याला वेळोवेळी या संपूर्ण या तरुणीकडून असेल किंवा तिचे हे जे कोणी साथीदार होते त्यांच्याकडून त्याला वारंवार फोन केले जायचे. त्याला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जायची आणि या सगळ्याच्या नंतर त्याच्याकडून अर्थातच मोठ्या प्रमाणात पैशांची मागणीही केली जात होती. सुरुवातीला या तरुणानं बदनामीच्या भीतीनं याविषयी कुणाला काहीही सांगितलं नाही. मात्र जेव्हा हे फोन कॉल्स वाढत गेले, मानसिक त्रास वाढत गेला, धमक्या वाढत गेल्या, त्यानंतर मात्र त्यानं हिंमत दाखवत पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आता ही जी कोणी तरुणी आहे आणि त्याचबरोबर तिचे हे जे कोणी साथीदार आहेत त्या सगळ्यांचा शोध भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरू केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण अनोळखी व्यक्तींशी भेटतोय किंवा बोलतोय त्यावेळी त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, रियालिटीमध्ये जे काही आहे ते तसंच असेल का, आपल्याला काही वेगळं तर भासवलं जात नाहीये ना. कारण या प्रकरणामध्ये सुद्धा या तरुणींनी जे कुठलं तिचं नाव वापरलेलं होतं, तिचं युजर नेम होतं, ते खरंच होतं का, तिचे जे कुठले तिने मित्र दाखवलेले होते ते नेमके कोण होते, ही सगळी अशा पद्धतीची कुठली गँग आहे का, या सगळ्याचाच आता पोलीस तपास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावर कुणाशीही मैत्री करताना, प्रत्यक्षात भेटताना आपण इथून पुढे काळजी बाळगली पाहिजे, हे या प्रकरणावरून समजतंय. याआधी सुद्धा अशा पद्धतीने सोशल मीडियावर भेटीगाठी होऊन मग प्रत्यक्षात भेटल्यानंतर लुटण्याचे प्रकार असतील किंवा मग लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार असतील, असे प्रकार अनेकदा घडून गेलेले आहेत. मात्र आता या सगळ्यामध्ये तरुण मुलांना सुद्धा गोवलं जात आहे, काही मुलींकडून हे सगळं केलं जात आहे आणि त्यामुळेच आता कुठेतरी इंस्टाग्राम वापरताना किंवा इतर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना आपण समोरच्या ज्या व्यक्तीशी बोलतोय, जी व्यक्ती आपल्या प्रत्यक्षात ओळखीची नाहीये, त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, तिला भेटायला जायचं का आणि जात असू तर कोणती काळजी घ्यायची, हे आता जास्त त्यांनीच ठरवायला पाहिजे. या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर या प्रकरणामध्ये भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून ही तरुणी आणि तिच्या सगळ्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून या सगळ्यांचा शोधही सुरू असलेला पाहायला मिळतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.